आता वरुड शहरात सुरू झाले आहे ग्रॅव्हिटी फिटनेस क्लब, ज्यात तुम्हाला मिळणार आहे सर्वात अनुभवी ट्रेनर. खास ऑफर सुरू आहेत ज्यात फक्त 1500 रुपयांमध्ये तुम्हाला 3 महिने वर्कआउट करता येईल. वरुड शहरातून एक ब्रेकिंग बातमी समोर येते. वरुड तालुक्यातील अंगणवाडी बालवाडी महिला कर्मचारी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी रस्त्यावर उतरले असून त्यांची घोषणाबाजी करून आंदोलन सुरू आहे. वरुड शहरातील रेस्ट हाऊस जवळ हे आंदोलन सुरू आहे. आम्ही या आंदोलनाचा आढावा घेतलाय, पाहूया. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन तर्फे वरुड तालुक्यात आंदोलन सुरू आहे. आपल्यासोबत अंगणवाडी सेविका आणि बऱ्याच कर्मचारी आहेत. आपल्यासोबत काय सांगणार, कशासाठी हे आंदोलन सुरू आहे? आमचं आंदोलन यासाठी सुरू आहे. नमस्कार, मी बेबी प्रकाशराव ब्राह्मणे, वरुड तालुका आयटक अध्यक्ष. आमचं आंदोलन यासाठी सुरू आहे की शासनाने आम्हाला मागच्या वर्षीपासून 15,000 रुपये देण्याचं मान्य केलं होतं, परंतु एवढं पूर्णपणे मान्य करून सुद्धा आम्हाला 2,000 रुपये कमी देतात. ते प्रोत्साहन भत्त्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. पण जे सरकार बोललं त्यानुसार आम्हाला 15,000 रुपये देत नाही. ते आम्हाला पाहिजे सेविकेला 8,500 रुपये, पण सेविकेला 7,000 रुपये दिले जाते आणि मदतीसला 8,000 रुपये दिले, 7,000 रुपये दिले जाते आणि सेविकेला फक्त 13,000 रुपये दिले जाते. जे आमचं मानधन वाढून दिलेलं आहे ते आम्हाला देण्यात यावं. आम्हाला ग्रॅज्युटी, आम्हाला पेन्शन, आमच्या विविध मागणीवर शासनाने विचार करावा. इथे मी या क्षणी हे बोलू इच्छिते. बरं, कितीदा आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनामध्ये कुठल्या कुठल्या कर्मचारी यामध्ये सहभागी झालेले आहेत? इथल्या शहरी आणि ग्रामीणमधल्या सर्व सेविका मदतनीस इथे सहभागी झालेल्या आहेत. या आधी पण आम्ही खूपदा आंदोलनं केले, पण सरकारला जाग येत नाही. जेव्हापर्यंत सरकार आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करणार नाही तेव्हापर्यंत आम्ही लेखणी बंद असं आम्ही सरकारला निवेदन देतो की आम्ही तेव्हापर्यंत आमची लेखणी बंद ठेवू, पण आम्ही आमच्या गरजा पूर्ण करून घेऊ. यापुढे कुठं आंदोलन करणार आहात? आम्ही जिल्हास्तरीय आंदोलन करू, वेळ पडली तर तालुकास्तरीय करू आणि वेळ पडली तर आम्ही जिल्हास्तरीय करू. आम्ही मुंबई दिल्ली पण गाठू. आपल्यासोबत आणखी काही आहेत कर्मचारी, काय सांगणार? सांगायचं काय आहे, जे माझ्या ताईने सांगितलं आहे ते बरोबर आहे. आणि आम्हाला जे फेस कॅप्चरचं आहे त्याचा खूप त्रास होत आहे आमच्या अंगणवाडी सेविकेला. आमचं फेस कॅप्चर बंद व्हायला पाहिजे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन तर्फे या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे, काय सांगणार? नमस्कार, माझं नाव शिल्पा रोशन देसली, वरुड तालुका सचिव या पदी आहे. मी हेच सांगणार आहे का आम्हाला आमच्या अंगणवाडी सेविका कामं करायला नाकारत नाही. सरकार आम्हाला लहान मोठे कुठलेही कामं आमच्यावर सोपवतात, आम्ही ते जबाबदारीनं ते पारही पाडतो, पण त्याचा मोबदला आम्हाला मिळत नाही. आम्ही लाडकी बहिणीचे काम केले तर काहींना त्याचा मोबदला मिळाला आणि काहींना नाही मिळाला. तर अशाने अनेक सेविका आमच्या नाराज झाल्या. त्याच्यामुळे जे कुठलं पुढचं काम येईल ते आम्ही नाकारू. अगोदर आम्हाला त्याचा मोबदला द्या, कारण आम्ही तुटपुंजा मानधनावर काम करतो. सरकारने आम्हाला 15,000 मान्य केले होते, पण ते आम्हाला 13,000 देते. आमचं म्हणणं आहे की आम्हाला सरसकट 15,000 द्या आणि जे प्रोत्साहन भत्ता आहे तो वेगळा द्या. आपल्यासोबत या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटनेतील ज्या महिला आहे कर्मचारी त्या जमलेल्या आहेत. काय वाटते, मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे का? हो, असाच लढा शेवटपर्यंत तुम्ही आंदोलन करणार? जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही असाच लढत राहू. काय सांगणार? आंदोलन असंच करत राहणार आहे? कॅमेरामॅन ओम सुरपाटणेसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड.